पकाराम, पकाराम, तू माझ्या प्रेमाशी अशी प्रतारणा करशील असं वाटलं नव्हतं. तू आणि रमाताई. रतन, हा, रतन, अगं डॉक्टर गायतोंडे आलेत का? डॉक्टर गायतोंडे, रहस्यमय सत्य. रतन, तू बोलत का नाहीस? अगं यांच्याबरोबर शॉपिंगला जायचं होतं ना तुला? म्हणजे मला आणि जिजाजींना फुटवलं, हिला रान मोकळं. शॉपिंगला नाही, पायला जाईन आ? म्हणते. बाईला नको नको, ये ये आती. मी तुला समजावून सांगते हा. रतन, मी तुला कसं सांगू ग? नाही नाही, पण तुला तुला सांगितलंच पाहिजे मला. काही सांगायची जरूर नाहीये ताई. आ? डॉक्टर गायतोंड्याने मला सगळं सांगितलंय. आ? तुमचं खाजगी रहस्य. सांगितलं, फार लवकर सांगितलं ग. काही हरकत नाही. मी जाण्यापूर्वी कधीतरी तुझ्याशी मनमोकळीपणाने बोललंच पाहिजे होतं मला. ये ये माझ्याजवळ बैस. मी नीट समजावून सांगते तुला, नीट ऐक. हा संसार, हे घर फर्निचर सकट ताब्यात द्यायचं ठरवले मी तुझ्या. माझ्या? हो, काय? खरंच. तशी मी सगळी तयारी करून ठेवली. वर्षभराचे पापड, लोणची, हा यांच्या आवडीचे फक्त सांडगे करायचे तेवढे राहिलेत. तेही सवडीने करून मगच मी जाईन. कुठे जाणार आहेस तू? माझ्या जाण्यानं यांना, माझ्या पिंटू बाळाला जरूर दुःख होईल. पण तू तुझ्या मायेनं यांचं, माझ्या पिंटूचं दुःख दूर कर. माझ्या पिंटू बाळाची आई हो. काय? पिंटूची आई? हो, आणि एक, तू यांच्याशी लग्न करून यांना सुखी कर. काय? तुझ्या नवऱ्याशी लग्न? हा, नाही नाही नाही, मी हा? तुझ्या, नाही, मी पिंटूची आई नाही. अगं पण मी तुझ्या नवऱ्याची बायको नाही. मी नाही तुझ्या नवऱ्याशी लग्न करणार. नाही. अगं, रतन, रतन. हं? आनंदाने ही बहुतेक बेशुद्ध झालेली दिसते. पाणी. हं? रतन, कुठे निघालीस तू? मला तिथे क्षणभरही राहता येणं शक्य नाहीये. रतन, माझं ऐकशील तू? जिजाजी, तुम्हाला माहिती नाहीये रमा मला काय बोलली ते. रतन, जे काय मी ऐकलं त्यावर माझाही विश्वास बसत नाही. पण एकंदर रमाच्या वागण्याचं मलाही कोडं पडलंय. खरंच गो बाई, माझा नवरा लेडीज स्पेशालिस्ट. बघता बघता रतनला त्यांनी पटवलं. जोडा किती शोभून दिसतो. परमेश्वरा, आता कोणत्याही क्षणी मला मरण आलं तरी चालेल. जिजाजी, रमाताई असं का म्हणाली असेल? रमाच्या वागणुकीचं कोडं मिळून गोडू शकलो नाही. तुम्ही आपल्या अकलेचे तारे तोडा. जिजाजी, हा, मला वाटतं ताईच्या मनात दुसराच कोणीतरी असावा. म्हणजे खाली आवाज काढेन. रमाच्या बाबतीत जर असं काय बोललेस तर. उगीच बोलत नाहीये मी जिजाजी. डॉक्टर गायतोंड्यांनीच मला सांगितलंय त्यांच्या दोघांमधलं खाजगी रहस्यमय सत्य. खाजगी रहस्यमय सत्य. आधी घरवाली. रमाच्या इच्छेप्रमाणे
आपण एकमेकाच्या प्रेमात पडलो तर, जिजाजी आणि आपण जर लग्न केलं तर रमाला काय वाटेल? यायचं बरं का लग्नाला, सहकुटुंब आणि जेवायला देखील. बसा. अहो आज इतक्या गंभीर का तुम्ही? डॉक्टर, तुम्ही मला खोटं सांगितलं ना की मला काही झालं नाही म्हणून, पण मी मरणार आहे हे सत्य तुम्ही न सांगितल्याने टळणार आहे थोडंच. तुम्ही म्हणार? हो, अहो कोणत्या गाढवाने सांगितलं तुम्ही म्हणार आहात म्हणून? तुम्ही पाठवलेले डॉक्टर गायतोंडेनी. गायतोंडे? हो, तुम्हाला माझे रिपोर्ट्स पाहिजेत का? भजन, ए भजन, माझे रिपोर्ट्स आणलं बरं. अहो रिपोर्टची काही जरूर नाही. भाई साहेब रिपोर्ट आणलेत घ्या. डॉक्टर, रिपोर्ट्स. अहो सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तुमचे. नॉर्मल आहे? हो. अहो पण पाहिजे तर पुन्हा एकदा पूर्ण चेकअप करून घेऊया, मग तर झालं ना. हा, दिस इज एक्सरे ऑफ चेस्ट विच इज व्हेरी क्लिअर. हा, काही झालेलं नाही. येस. येस येस. या मिसेस सुखात्मे, प्लीज कम इन. या मिसेस सुखात में या बसा या ना. मिसेस सुखात्मे, आम्ही तुमचे एक्सरे पाहिले, ईसीजी पाहिला, त्यात तुम्हाला काही झालेलं नाहीये. तुम्ही अगदी निरोगी आहात. हो, तुम्हाला काही एक झालेलं नाही. यू आर ऍब्सोल्युटली ऑल राईट. खरंच मला मला काही नाही झालं. ऐकलत मिसेस सुखात्मे, तुम्हाला कोणताही आजार झालेला नाहीये. अगदी 100 वर्ष जगाल. जा, आनंदाने घरी जा आणि सुखाने संसार करा. आहाहाहा. काय सतार वाजवलीस ग. आणि गातेस पण काय सुंदर. थँक्स. आता रमा देखील सतार वाजवते आणि गाते देखील, पण ते काय सतार वाजवणं झालं? सतार खाजवणं. रतन, हा? उठ. हम्म. लाज नाही वाटत त्यांच्या शेजारी असं खेटून बसायला? रतन, जळणे सुरू काय? झाले. तू बोलतेस आहे? हो हो, मी बोलते. माधव, हम्म. चल आपल्याला फिरायला जायचं ना कडे. अरे हो, ते विसरलोच होतो. चल झूला जाऊया. आईस्क्रीम, भेळपुरी. आणि हा. चायनीज पण. अरे हो, चायनीज पण, बॉल डान्स पण. मी तू अगं तुला वारा बिरा लागला ना तर सर्दी वगैरे होईल. निमोनिया सुद्धा होईल. डॉक्टरला बोलवायला लावेल. ब्रांको निमोनिया. मला फार महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. हम्म? डॉक्टर शास्त्रीनी डॉक्टर शास्त्रीनी की डॉक्टर बगाराम? चल माधव, आपल्याला जायचंय ना कडे. या ऑफकोर्स. मी पाया पडते तुमच्या. अहो, मी मरणार होते हो, खरंच मी मरणार होते. मी कसं सांगू यांना? आई, पिंटू बाळा, कसं होणार रे आपलं? बजरंग, तू? होय डॉक्टर साहेब, मॅच. तू इथे कसं काय? आता इथे रतन बसली होती. मग रतन कुठे गेली? माझी रतन? रतन? हा? अहो पाना उलटा फिरला बघा. हा, तुमची रतन आता तुमची राहिली नाही. तुम्ही इथं नुसतं या फोटो संघ खेळत बसलाय, तिकडं त्या रतनबाईनं अख्खा सिनेमा कंप्लीट केला आमच्या डायरेक्टरा संघ. हा, मालका संघ. अहो मालकिनीच्या गळ्याला फास लावून मालकाच्या गळ्यात लग्नाची माळा घालायला निघाले तुमची रतनबाई. काहीतरी करा की तुम्ही. छे छे, डोकं अगदी भंडावून गेलाय.
तू आणि मी एकत्र यावं म्हणून कालपर्यंत ती रमा प्रयत्न करत होती. म्हणून आपण प्रेमाचं नाटक पण सुरू केलं. आणि तीच रमा आज माझ्याकडे तिरस्कारानं बघायला लागली. एखाद्या मारक्या म्हशीसारखी. हो ना. माहित नाही रेडा, नाही रेडा तोंडे, नाही ते गायतोंडे. आपल्या प्रेमाचं नाटक आता सुरू. अंक दुसरा. प्रिये लाडके. रतन, तुमची बाथरूम मधली आंघोळ ऐकली. तुमच्या प्रेमाचा बगीचा बघतोय. तुझ्या आणि ह्यांच्या प्रेमात आहे आता. आता तुमची लग्नापर्यंत बदल गेली. निर्लज्जा. कोण? ही हे शोभत नाही तुम्हाला माधव. का शोभत नाही? हेच दुसऱ्याच्या बायकोवर असं करणं. दुसऱ्याची बायको? मग हे काय तुमची बायको आहे? माझी. समजा ही जर माझी बायको होणार असेल तर? पण तुम्हाला एक बायको असता ना. ती पहिली आणि ही दुसरी. रतन, हे खरं आहे? हो, माणसं 2 गाड्या नाही का ठेवत? मग 2 बायका करायला काय हरकत आहे? एक अँबॅसेडर, दुसरी फिएट. ठेवा, फियाट ठेवा, टेम्पो ठेवा, ट्रक ठेवा. सुपरस्टार तुम्ही. रमाबाईसाठी मी होऊ देणार नाही. तुमच्या बायकोच्या दुःखाची तुम्हाला काळजी नसेल पण मला आहे. मिस्टर, माझ्या बायकोची काळजी घेणार आहे तुम्ही कोण? ते मी तुम्हाला सांगू शकत नाही. कारण खाजगी रहस्यमय सत्य. रतन, ही काय तिकडंबाजी आहे? रमाला वाटतं की तू आणि मी, येस आणि तू म्हणतेस की तो डॉक्टर आणि रमा, येस. आणि त्या डॉक्टरच्या एकंदर वागण्यावरून असं वाटतं की तो डॉक्टर आणि हो नो जिजाजी. जिजाजी, आपण त्या डॉक्टरचा पाठलाग करूया. का? पण मी नक्की सांगते, तो रमाताईलाच भेटायला जाणार. मग चल. ओके. अहो, पण गेलो म्हणजे माझं चक्क मला म्हणजे कमाल म्हणजे काय? खोटारडे, तुम्ही मला फसवलं. चालते बाई तू नदी. तुमचं तोड सुद्धा पाहायची इच्छा नाही माझी. अहो, तुमचा गैरसमज आहे की रतन आणि तुमचा नराम. त्यामुळे किती घोटाळे झाले ठाऊक आहे तुम्हाला? मी काय माझं काय? तुमच्या सांगण्यावरून मी वळत जायची तयारी केली. अहो, मी तर होतो पण पिंटू सकट हा संसार आणि फर्निचर सकट नवरा ताब्यात घे असं त्या सटवीला रतनला सांगितलं मी. काय? अहो, म्हणजे रतन तुम्ही त्या लेडी केली होती ताब्यात दिलं. तुमच्यामुळे. अहो, म्हणजे तुम्ही आपण लोणी बोकाच्या तोंडात दिलं. म्हणजे तुम्ही हरणीला वाघाच्या तावडीत दिलं. तुमच्या काढोपणामुळे. मला हे सांगा, तुम्ही रतनला तुमच्या माझ्या मधलं रहस्य का सांगितलं? मग ती मला तुमच्यापासून तोडायला बघत होती. आता मी सांगते तसं करा. मी माझ्या नवऱ्याला रतन पासून तोडत आणते. तुम्ही तिला गोपीपर्यंत नेऊन सोडा. नाही, तोडत आणण्याचं तुम्ही बघा, पण कुठं नेऊन तोडायचं मी बघणार. मी रतनला सरळ पळवून नेऊन तिच्याशी लग्नच करणार. तुम्ही तुम्हाला आयडिया आवडली ना? तुम्ही आणि पळवणार? मी सोडा सोडा. सोडा सर. डॉक्टर, त्याला डॅशिंग असावं लागतं. डॅशिंग. डॅशिंग. मी गोपीला सरळ हे करून टाकीन. हे हे म्हणजे खलास करून टाकीन. आवाज.